नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की काव्या ऑफिसमधून घरी आलेली असते आणि ती रुसून बसलेली असते। त्यावेळेस पार्थ मानिनीला म्हणत असतो की आई, मी केव्हापासून त्यांना सॉरी बोलतोय, पण त्या माझ्याकडे बघत पण नाहीयेत आणि बोलत पण नाहीयेत, तू काहीतरी बोल ना। त्यावेळेस मानिनी म्हणत असते की हे नाहीये पार्थ, या बाबतीत माझा काव्याला सपोर्ट आहे। आता तू मला सांग, दुपारी भर उन्हात एखादी प्रेग्नेंट बायको स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून नवऱ्यासाठी डब्बा घेऊन येते का? तर नवऱ्याला घरचे जेवण मिळावं म्हणून। आणि बघते तर काय, तो कोणाच्या हातून केक काय खातोय, कोणाला तरी भरवतोय, हे काही योग्य नाहीये। मी काही तुझ्या बाजूने नाहीये। आणि मग ती आता काव्याच्या जवळ जाते आणि काव्याला सपोर्ट करत असते। तर मग नंदिनी तेथे येते आणि म्हणत असते की थांबा पार्थ, मी बोलते। मग आता ती काव्याला म्हणत असते की काव्या, अगं काय म्हणतायत पार्थ, ऐक ना, आता माफी मागता येत ना, आणि तसेही त्या मुलीचा वाढदिवस होता ना। मग काव्या म्हणत असते की तिच्याबद्दल बोलले का मी काही? एवढं सगळं होऊन सुद्धा मी बर्थडे विश केलं तिला आणि हेच म्हणाले की मला तुझ्याशी नाहीये बोलायचं। कसं आहे ना ताई, आपलंच नाणं खोटं निघालं तर समोरच्याने आपल्याला फसवलं असं नाही ना आपण बोलू शकत। मग पार्थ काव्याला म्हणत असतो की काय बोलताय काव्या, नाणं खोटं वगैरे, असं काहीच नाहीये। आणि तो काव्याच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की मी चांगला मुलगा आहे, असं काहीच नाहीये हो। मग काव्या तिथून उठते आणि म्हणत असते की ताई, मला नाही बोलायचं यांच्याशी, खरंच नाही बोलायचं मला। या माणसासाठी एवढी मरमर करत मी डबा घेऊन गेली भर उन्हात आणि बघते तर काय, हे नाही बरोबर आहे, मी प्रेग्नेंट आहे ना, माझ्यात आधीसारखा चार्म राहिला नाही ना। बायको प्रेग्नेंट असताना तिचा नवरा लांब जातो हे खरं आहे। सगळ्यांना ते गेम विश्वासाचा आहे ताई, विश्वासाचा, आणि विश्वासच उरला नाही तर कशाचाच काहीच अर्थ नाही। आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते। पार्थ तिला समजवण्यासाठी तिच्या पाठीमागे निघून जातो। तर प्रेक्षकांनो, काव्या पार्थला माफ करेल का, पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला जर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे पूर्ण एपिसोड ऐकायचे, म्हणजे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायचे असतील, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा। मी उद्यापासून नक्कीच मोठे व्हिडिओ बनवेल। धन्यवाद।